वीर सावरकर युनियन जळगाव रेल्वे स्टेशन स्टॉप श्री स्वामी समर्थ रिक्षा स्टॉप। आज इथे RTO अधिकारी येऊन गेले। त्यांनी नियम वगैरे सांगितले आम्हाला। मराठी भाषेत बोलणे, गणवेश घालणे, लायसन बिल्ला सगळं हे व्यवस्थित हे जवळ ठेवावं आणि पॅसेंजरशी मराठी भाषेत बोलावं। ट्रॅफिकचे नियम सर्व आम्ही पाळणार आहेत। नितीन विस्पुते। दादा काय सांगाल, आज RTOच्या अधिकारी तुमच्याकडे आलेले होते, त्यांनी काय सूचना दिल्या तुम्हाला? जळगावचे RTO इथं येऊन गेले। त्यांनी मराठी बोलायला सांगितलं जळगाव या पॅसेंजरशी योग्य हे करा म्हणे। त्यांनी काय तुम्हाला नेमकं फक्त एवढं सांगितलं का की तुम्ही नियम पाळा व सर्व करा म्हणे, असं व्यवस्थित करा म्हणे। मराठीत बोलातो म्हणे जळगावच्या लोकांनी म्हणे। अजून ट्रॅफिकच्या संदर्भात सूचना पण दिलेली सूचना बी दिली ट्रॅफिकच्या ह्याच्यात, ड्रेस घाला हे द्या सर्व माहिती दिली त्यांनी। बिल्ला लावा, ड्रेस घाला, सर्व माहिती दिली त्यांनी। येऊन गेले त्यात। तुमच्याकडून काय रिस्पॉन्स द्याल मग त्याला? नाही, आमचं मान्य ते बरोबर आहे, त्यांचंही म्हणणं बरोबर आहे। तसं काही नाही आहे, ड्रेस घालायला पाहिजे, लायसन बिल्ला जवळ पाहिजे, तसं काही नाही, बरोबर आहे। आम्ही बी नेम पाळू शकतो तसं। तुमचं नाव? सुनील नत्तू शिंदे। दादा काय सांगाल, तुम्हाला आज या ठिकाणी प्रादेशिक परिवहन मंडळ म्हणजे RTOचे अधिकारी आलेले, तुम्हाला काय सूचना दिलेल्या त्यांनी? RTOचे अधिकारी येऊन गेले। त्यांनी सांगितलं की मराठी भाषेमध्ये तुम्ही पॅसेंजरशी संवाद कसा साधायचा आणि तुमचं प्लस ड्रेस वगैरे, बॅच बिल्ला, लायसन वगैरे सर्व सोबत ठेवायचं बुवा। आम्हाला ते मंजूर आहे, आम्ही त्यांच्या नियमाचं पालन करू। माझं नाव संजय चंद्रकांत चौधरी। काय सांगणार आज या ठिकाणी रिक्षाधारकांनी तपासणी करण्यात आलेली आहे। रिक्षाधारकांच्या मराठी भाषेसंदर्भातल्या काही सूचना देखील त्यांना देण्यात आलेल्या आहेत। नेमकी काय कारवाई होती ती रिक्षाधारकांची तपासणी करण्यात आली? महाराष्ट्र शासनाने जे अमराठी ऑटो रिक्षा टॅक्सी बॅच धारक आहे त्यांना 15 ऑगस्टपर्यंत व्यवहार्य जे डे टू डे लाईफमध्ये त्यांना मराठी भाषेचं ज्ञान प्राप्त करण्याची मुदत दिली होती। तर त्या अनुषंगाने आता महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक ऑटो रिक्षा टॅक्सीवाल्यांना व्यावहारिक ज्ञान असणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने आमच्या वायुपत्राने विविध रिक्षा स्टँड असतील, ऑटो स्टँड असतील, तिथे जाऊन त्यांना सूचना दिल्या। त्यांना आपण सुरुवातीला एक नोटीस देणार आहे की तुम्ही एका महिन्यात व्यावहारिक ज्ञान प्राप्त करून घ्यावे। जर त्यांनी एका महिन्यात व्यावहारिक ज्ञान प्राप्त करून घेतले नाही तर आम्ही त्याचं सुरुवातीला आपण त्यांचं बॅच तात्पुरतं निलंबन करू 3 महिन्यासाठी। आणि जर त्यांनी ते पण केलं नाही तर आपल्याला नंतर ते रद्द करावं लागेल। नाही, नोटीस नाही। आज सुरुवातीला फक्त प्राथमिक आम्ही जाऊन सूचना वगैरे दिल्या। त्यात अजून कोणी दोषी आढळलं नाही। जे दोषी आढळल्यानंतर कारवाई केली जाईल। हो। माझं नाव योगेश नारायण ताटू, प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव।